हॅलो फ्रेंड्स, सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे। तर आम्ही इथं आलेला आहे स्मिताच्या घरी, आणि स्मिता म्हणजे आबोची जाव आणि आबो आमची बहीण आहे। तर स्मिताच्या माहेरी आलेला आहे। स्मिताच्या माहेरी बरीच झाडे हे ले होते, तर आम्ही लिंबूचं आणि जास्वंदचं झाड बघतोय। हे वेगळंच जास्वंद आहे, पण हे जास्वंद आहे आणि लिंबू पण आहे। मी बघते लिंबूचं झाड। तर हे ब्रह्मकमळ मी पहिल्यांदा बघितलं होतं, एवढं मोठं आणि एवढी फुलं लागलेली। आणि एक दोन बघितले होते, पण एवढे भरपूर पहिल्यांदा बघितली होती। आणि ह्याचं पाणी एक आम्ही घेऊन आलेलं आहे लावायला आता। तर एक कळी तोडून तरी पण आम्ही बाळू मामाला व्हायला नेलती, कळी आलेली त्याची। आणि हे 12 वाजता फुलतात फुलं। रात्रीच्या 12ला हे फुलं फुलतात, आणि त्यात महादेवाची पिंड दिसती रात्रीच्या 12 वाजता। आणि ताईनं पण पहिल्यांदाच बघितलं होतं ब्रह्मकमळ। तर ताई मला म्हणत होत्या, सारख्या म्हणतात कमेंट हे येतात तर तू बोलत जा। तर मला बोलायचं धाडस होत नाही, बोलू वाटत नाही कॅमेरा पुढं। तर लवकरच ती पण व्हिडिओ मी करते। आणि हे गुलाबाचं फूल आहे दाखवतात आहे। गुलाबाचं फुलाची झाडं ही भरपूर आहेत त्यांच्यात। तर ते डोक्यात फुल लावायला लागलेत माझ्या तोडून, आणि मी पण त्यांच्या लावते परत। त्या स्मिताच्या आई छान होत्या, असं स्वभाव हे त्यांचा भारी आहे। असं कुठल्या तरी पाहुण्यांच्यात गेल्यावानी वाटलंच नाही त्यांच्यात गेल्या। त्यांना पण व्हिडिओ ही करायला लय आवडतात, त्यांनी पण पुढे आहेत दाखवतो। मला पण गुलाबले लावाय आवडते ते, आणि त्यांना पण, त्यामुळे आम्ही लावले ते। आणि गुलाबाची पण फांद्या आम्ही घेऊन आलेलो आहे। विकत झाड घेतलेलं ते राहतच नाही, सुकून जाते। मग कांडे आता घेऊन आले। तर इथं बेलाचं झाड आणि चापा आहे, इथं झाडं भरपूर होते, चापा मोठा आहे। आणि इथं मिरची आहे, मी दाखवते, मिरचीचं झाड आहे खाली। ते चाप्याचं झाड आहे, चापा आहे। आणि चाप्याच्या साईडला जास्वंद आहे। तो बेल आहे, छोटा बेल आलेला आहे त्यांच्यात, आता उगवायला लागलाय। भरपूर अशी झाडे आहेत त्यांच्याकडे। आणि तसं कारण म्हणजे आम्ही काल गेलतो मावशीच्या घरी, म्हणजे हातीतला माझ्या मावशीकडं, आणि तिथं त्यांच्या मावशीच्या सासऱ्याचे वर्षश्राद्ध होते। मग वर्षश्राद्धला गेल्यावर इकडं बाळू मामानं येताना यायचं होतं लोकरेवाडीवरून, आणि लोकरेवाडीला जायचं होतं। मग लोकरेवाडीला येता येता जाकापूर होतं ना लागलं, मग जाकापूरमध्ये आम्ही थांबलो होतो त्यांच्या घरी स्मिताच्या। तर स्मिता सारखी म्हणत होती आम्हाला जावा आमच्या मम्मीकडे ही, मग त्यामुळं आलोय। तर आवळ्याचं झाड, नारळाचं झाड, आंब्याचं झाड, बरेच झाड आहेत त्यांच्याकडे, पेरूचं, ही म्हैस आहे त्यांची। आणि हे खुरोड आहे कोंबड्याचं, आणि कुत्र्यांचं पण आहे, शेळी ही। अंगण भारे, घरापुढं लय मोठं अंगण आहे ह्यांच्या। आणि हे नारळ गावला होता मला पडल्याला झाडाचा।
तर त्यांनी येताना आम्हाला 2 वटीत नारळ दिलते, झाडाचेच काढलेले, आणि वटी पण भरली दोघीची आमच्या त्यांनी. तर हे आवळं मी बघा गेले, आवळं लागले छोटे छोटे. आवळं छान आहेत, पण मला आवडत नाहीत. तर मला असं झाडांना असलेली फळं ही काढून, असं पेरू ही झाडाला असलेला पेरू लय आवडतो मला. परत झाडाला असलेले चिंचाही, तसं आपण विकत घेऊन पण खाऊ शकतो या सगळंच, पण मला झाडांचंच लय आवडतं. आणि ताईने एक चिंचेचा काढलेला माझा व्हिडिओ टाकलाय. चिंच मी झाडाची आणून खाल्ली होती, आणि मी पेरू काढायला लागलेत पेरू त्या पेरूला. त्यामुळं मला कायम पेरू दिसला का जाताना मी ह्यांना गाडी थांबवायला लावत असते. पेरू लय आवडतोय मला झाडाचाच. आणि मला सगळीच फळं असं झाडाचे तोडून खायला लय आवडते ते. आणि झाडाची फुलं ही ताजीच अशी लावायला आवडते ते. असं विकत घेऊन गजरं ही लावण्यापेक्षा झाडाची फुलं लावायला आवडते ते मला. तर आम्ही ती त्यातली आणलेल्या ना कांड्या ही भरपूर, गुलाबाच्या ही, परत ब्रह्मकमळ ही आणलेल्या कांड्या आम्ही लावलेल्या आहेत इथं आणून. परत पुदिना, परत शेवंती, असं बरंच काय काय आणून लावलंय आम्ही. तर लिंबू लागले होते बरेच इथं आतमध्ये, पण मी एक लिंबू तोडून दाखवला. पेरू एक तोडून आणलाय तिकडून. तर ताई, तर ह्या सुपारीचं ते झाड बघतात, फुलं आहेत, सुपारीचं झाड म्हणतात त्याला. मला असंच वाटलं की सुपारीचं झाड आहे, पण मला माहीत होतं सुपारीचं झाड मोठं असते, आणि हे सुपारीचं फूल म्हणत होत्या. सुपारीचं फूल असं आहे, या फूल आहे ते, आणि सुपारीचं झाड मोठं असते, माहीत आहे मला ते. आणि परत ते उंबराचं झाड मी बघायला गेलेले आहे आता. उंबर तोडून आणते एखादं. तर स्मिताची आई म्हणत होती पेरू तोडून आणलाय, पेरू जरा कच्चे आहेत, पेरू पिकल्यावर मला असं ध्यान होईल आता तुझं. आणि इथं पण गुलाबाची झाडं लावलेली आहेत त्यांनी. तर लय भारी वाटत होतं इथे येऊन झाडं बघितलं. मला लय झाडं आवडते. आणि आज गणपती यायचा इथं ना, त्यामुळं बाहेर वाजत गाजत गणपती आणायला लागलेत, त्यामुळं आवाज येतोय बाहेरचा जरा. आणि हे कुत्र्याचं मास्क आहे, त्यांनी ठेवलंय मास्क. ते ताईला म्हणत होते कशाला घालताय, ताई बघत होत्या लावून. त्या कुत्र्याचं मास्क आहे, आणि त्यांनी कुत्र्याला सोडलंय आता, बांधून ठेवलं होतं आम्ही आलो म्हणून. आम्हाला भीती वाटते लय कुत्र्याची दोघीला पण. त्यांनी आता सोडलंय. आणि हे मनी प्लांट आहे, तर मनी प्लांट मी त्यांना सांगत होते असं राऊंड घेऊन, सगळीकडं असा राऊंड घेऊन असं फिरवून आणा. आणि यांचं घर पण असं पहिल्या जुन्या पद्धतीचा वाडा असल्यावानी होतं, त्यामुळं ह्यांचं घर मला लय आवडलं होतं. त्यामुळं मी ह्यांना सांगत होते हे एक घर आहे, ते एक घर आहे असं. छान घर होती त्यांची. आणि मनी प्लांट पण लय मोठा असा आलाय वेल. त्यांना म्हणले राऊंड मारून घ्या, छान दिसते.
आणि त्यांचं ही किचन आहे, म्हणजे गॅस ही खालीच ठेवला आहे. भारी वाटते खालीच करायला. पलीकडं देव ही आहेत त्यांचे. तर स्मिताचं माहेरचं घर लय भारी आहे आणि स्मिताची मम्मी पण लय छान स्वभाव आहे त्यांचा. मला असं वाटलंच नव्हतं की पाहुण्याच्यात गेलोय आपण. परत त्यांनी सगळं झालं, झाडंही बघून झाल्यावर, फिरून झाल्यावर असं त्यांनी वटी बघितली, भरली. वटी भरायचा आता चाललंय. त्यांनी आता पहिल्यांदा मला हळदी कुंकू लावून ताईला लावायला लागलेत आणि वटी भरायला लागले ते. तर त्यांनी वटी भरायला लागलेत आमची आणि ते म्हणत होते जेवण करून जावा, थांबा. तर नको, आम्हीच म्हटलं जेवणच आलोय आम्ही. चहाही केला त्यांनी, चहा पाणी केलं, चांगलं झालं, बोलणं पण झालं. भारी वाटलं ह्यांना बोलून. असं त्यांनी जाताना आम्हाला शेंगा ही पावट्याच्या शेंगा भरपूर दिल्या, परत नारळ दिलं आणि पेरू हे काढून दिला अजून. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि मी पहिल्यांदाच आवाज दिलेला आहे, तर सांगा कसा आवाज आहे. लाईक करा, शेअर करा.